दूरच्या एका भूमीवर जिथे पवित्र गंगा नदी हळुवारपणे वाहत होती, तिथे लोक आणि भक्तीची एक मोठी कथा उलगडत होती. जन्मेजय एक शहाणा आणि न्यायी राजा एक प्रख्यात तपस्वी आणि कथाकार वैशंपायन याच्या पायाजवळ बसला होता. राजाने वैशंपायनाला त्याचे पूर्वज पांडवांची कथा सांगण्यास सांगितले, ज्याचा त्यांच्या चुलत भावाने कौरवाने फसवून पराभव केला होता. जसा सूर्य मानू लागला, जमिनीवर एक उबदार नारिंगी चमक वाहू लागली. वैशंपायनाने त्याची कथा सुरू केली. त्यापैकी सर्वात ज्येष्ठ आणि बुद्धिमान युधिष्ठिर याच्या नेतृत्वाखाली पांडव असे शोधण्यासाठी हस्तिनापूर सोडून गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची निष्ठावंत पत्नी द्रौपदी आणि त्यांचे समर्पित सेवक होते, जे वेगवान गाड्यांवर त्यांच्या मागोमाग जात होते. जसे ते निघून गेले, हस्तिनापूरचे नागरिक कौरवांबद्दल दुःखाने आणि रागाने भरून गेले. अरे, आमची कुटुंबे, आम्ही स्वतः आणि आमची घरे सर्व गेले आहेत. ते निराश होऊन ओरडले. शुगलाच्या मुलाच्या पाठिंब्याने कर्ण आणि दुःशासनाच्या दुष्ट दुर्योधनाची या राज्याची आकांक्षा आहे. नागरिकांनी पांडवांना त्यांना मागे न सोडण्याची विनंती केली, परंतु युधिष्ठिराने त्यांची विनंती सौम्यपणे नाकारली. मला जायलाच हवे, तो म्हणाला. पण आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्यासाठी एक गोष्ट का. आमचे आजोबा भीष्म, धृतराष्ट्र, विदुर आणि हस्तिनापूर शहरात माझी आई यांचे कौतुक का. ते आणि दुःखाने भारावून गेल्यामुळे एकदा या युधिष्ठिराने सांगितलेल्या शब्दांनी भारावलेले नागरिक अनिच्छेने पांडवांना निरोप देतात. रद्र होत असताना पांडव गंगेच्या काठावर पोहोचले, जिथे एक शक्तिशाली वडाचे झाड उंच उभे होते. त्यांनी पवित्र पाण्यात स्वतःला शुद्ध केले आणि हस्तिनापुरातून त्यांच्या मागोमाग आलेल्या ब्राह्मणांच्या सोनं जपाने वेढलेल्या त्याच्या सावलीत रात्र घालवली. संध्याकाळची हवा ब्राह्मणांच्या मधुर गाण्याने भरलेली होती. ते वेदांचे पठण करत असताना त्यांचे हंसासारखे आवाज आकाशापर्यंत वाढत होते. युधिष्ठिर त्याचे हृदय दुःखाने भारलेले होते. त्यांच्यात चमकले. संघर्षाने विखुरलेल्या जगात आशेचा प्रकाश होता. जसजशी रात्र पुढे सरकत गेली, तसतशी वैशंपायनाने आपली कथा पुढे चालू ठेवली. एक अशी कथा लिहिली जी ऐकणाऱ्या सर्वांच्या हृदयात कोरली जाईल. पांडवाची कथा भक्ती, निष्ठा आणि बलिदानाची होती, जी प्रतिकूल परिस्थितीत प्रेम आणि करुणेच्या चिरस्थायी शक्तीचा पुरावा होती. क्षितिजावर सुई उगवत असताना राजा युधिष्ठिर, त्याचे भाऊ आणि त्यांची पत्नी द्रौपदी यांच्या समोर ब्राह्मणांचा एक गड उभा होता. त्याचा चुलत भाऊ दुर्योधनाच्या विश्वासघातामुळे निर्वासित होऊन तो जंगलात जाण्याच्या तयारीत असताना राजाचे डोळे दुःखाने भारलेले होते. आमची समृद्धी आणि राज्य लुटले आहे. राजा थरथरत्या आवाजात म्हणाला, आम्ही दुःखात खोल जंगलात प्रवेश करणार आहोत. अन्नासाठी फळे आणि मुळांवर अवलंबून आहोत. जंगल धोक्यांनी भरलेले आहे आणि मला भीती वाटते की ब्राह्मण तुम्हाला खूप त्रास होईल. ब्राह्मण मात्र खंबीरपणे उभे राहिले, त्यांचे चेहरे दृढनिश्चयाने उभे राहिले. राजा, आम्ही तुझ्या मागोमाग येऊ, ते म्हणाले. आम्ही आमचे अन्न स्वतः देऊ आणि तुझे कल्याण लक्षात ठेवू. आम्ही ध्यान करू आणि तुझ्या कल्याणासाठी प्रार्थना करू आणि आम्ही सुखद संभाषणाने तुझे मनोरंजन करू. ब्राह्मणांकडे पाहताना राजा युधिष्ठिरचे डोळे अश्रूंनी भरून आले. त्याला लाज वाटली की त्याचे भाऊ अन्न मिळवण्यासाठी धडपडत आहेत आणि त्यांना जंगलात त्रास सहन करावा लागेल. माझी पडलेली स्थिती मला स्वतःला निंदनीय वस्तू म्हणून पाहते. तो म्हणाला, जो त्रासास पात्र नाही, तो माझ्या प्रेमामुळे तुमच्या स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या अन्नावर वेदनादायकपणे उदरनिर्वाह करताना मी तुम्हाला कसे पाहू शकतो. तेवढ्यात सोनक नावाचा एक शहाणा ब्राह्मण राजाकडे आला. तो त्याच्या आत्मज्ञानासाठी आणि सांख्ययोग पद्धतीतील कौशल्यासाठी ओळखला जात होता. हजारो लोकांच्या दुःखाची कारणे आणि शेकडो लोकांच्या भीतीची कारणे अज्ञानी लोकांना भारावून टाकतात. तो म्हणाला, पण तुमच्यासारखे बुद्धिमान लोक राजा खऱ्या ज्ञानाच्या विरोधात असलेल्या कृत्यामुळे स्वतःला कधीही फसू नका. प्रख्यात राजा जनकाने स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी सांगितलेले प्राचीन श्लोक सोनकाने वाचण्यास सुरुवात केली. सोनकाने अशक्त आणि योग ध्यानाद्वारे रोग आणि मानसिक त्रास कसा कमी केला जाऊ शकतो हे स्पष्ट करताना राजाने लक्षपूर्वक ऐकले. पण सर्व मानसिक धोकाचे मूळ काय आहे. कुतूहलाने डोळे उघडे करून राजाने विचारले, हे प्रेम नाही का. सोनकाने मान डोलावली. प्रेम हे सर्व दुःखांचे आणि भीतीचे मूळ आहे. तो म्हणाला, प्रेमातून सांसारिक वस्तूंबद्दल प्रेम निर्माण होते आणि प्रेम निर्माण होते हे दुष्टतेचे स्रोत आहेत. जरी पहिला दुसऱ्यापेक्षा वाईट असला
तरी शोल्काने संपत्तीचे धोके आणि त्याच्याशी असलेली आसक्ती सोडून देण्याचे महत्त्व सांगताना राजाने लक्षपूर्वक ऐकले. तो म्हणाला, केवळ संपत्ती हे अहंकार आणि गर्विष्ठतेचे मूळ आहे. यामुळे अभिमान, भीती आणि चिंता येते आणि त्याचे संपादन आणि धारण करताना लोकांना अनंत दुःखांचा सामना करावा लागतो. जेव्हा सूर्य त्याच्या शिखरावर पोहोचला तेव्हा शोल्काने आपले शब्द संपवले, ज्यामुळे राजाला संपत्तीचे क्षणभंगूर स्वरूप आणि समाधानाचे महत्त्व नव्याने समजले. राजाचे डोळे जे एकेकाळी दुःखाने भरलेले होते ते आता चमकले. हिरव्यागार जंगलात जिथे सौम्य वाऱ्याने झाडांना गुप्त गोष्टी सांगितल्या होत्या, युधिष्ठिर हा नीतिमान राजा एका चौकात उभा होता. त्याचे हृदय चिंतेने भारावून गेले होते. तो आपल्या पुजारी धोम्याकडे गेला आणि त्याच्या द्विधा मनस्थिती सहवारी झाला. प्राचीन वेदामध्ये पाळण्यात असलेले ब्राह्मण त्याच्या जंगलातील प्रवासात त्याचा पाठलाग करत होते, परंतु त्यांची संख्या वाढत होती आणि युधिष्ठिर त्यांना पोहण्यासाठी धडपडत होता. आमच्या बुद्धीचा कशी असलेल्या धौम्याने युधिष्ठिराकडे दयाळू डोळ्यांनी पाहिले. विश्वावर राज्य करणाऱ्या दैवी शक्तींकडून मार्गदर्शन मागत त्याने प्राचीन विद्येचे चिंतन केले. ध्यानाच्या एका क्षणानंतर धौम्य असे शब्द बोलला ज्यामुळे युधिष्ठिरच्या जीवनाचा मार्ग बदलेल. पूर्वीच्या काळात धौम्याने सुरुवात केली. सूर्य, सविता, उपासमारने व्यस्त असलेल्या सर्व सजीवांवर दया करीत असे एका पित्याप्रमाणे त्याने आपली किरणे ओतली. उत्तरेकडील अधोक्तीतून पाणी काढले आणि दक्षिणेकडील अधोक्तीमध्ये पृथ्वीवर परत आणले. वनस्पती जगाचा सोने असलेल्या चंद्राने सौर उष्णतेचे घरामध्ये रूपांतर केले, ज्यामुळे वनस्पतींचे पोषण झाले आणि अशा प्रकारे सूर्याची ऊर्जा सर्व प्राण्यांना टिकून ठेवणाऱ्या अन्नामध्ये रूपांतरित झाली. लोमीच्या शब्दांनी सूर्य आणि चंद्र यांच्यातील वैश्विक नुतेचे स्पष्ट चित्र रेखाटले. कार्तवीर्य, वैया आणि नाहुषा यासारख्या प्रख्यात सम्राटांनी उच्च तपश्चर्येचा सराव करून आपल्या लोकांना दुःखांपासून कसे मुक्त केले हे त्यांनी स्पष्ट केले. धौम्याने युधिष्ठिराला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे, सूर्याच्या तेलात आश्रय घेण्याचे आणि ब्राह्मणांना आधार देण्यासाठी तपश्चर्या करण्याचे आवाहन केले. त्याचे अंतःकरण आता दृढनिश्चयाने तापलेले. युधिष्ठिराने सूर्याची पूजा करण्याचे ठरवले. त्याने त्याच्या भक्तीसाठी एक वेळ निश्चित केली आणि धौम्याला सूर्याची 118 नावे सांगण्याची सूचना केली, जी स्वतः ब्रह्माने प्रकट केली होती. ज्यांनी त्यांचे पठण केले त्यांना समृद्धी, संयम आणि स्मृती आणण्याची शक्ती या नावामध्ये होती. युधिष्ठिर जेव्हा गंगा नदीत उभा होता, त्याचा चेहरा पूर्वेकडे वळला होता, तेव्हा तो सूर्याची स्तुती करणारे स्तोत्र गावू लागला. त्याचे शब्द भक्ती आणि कृतज्ञतेने भरले नदीसारखे वाहू लागले. तू विश्वाचा डोळा आहेस असे त्याने गायले. सर्व भौतिक अस्तित्वाचा आत्मा, सर्व गोष्टींचा उगम तू जग टिकवून ठेवतोस आणि शोधतोस. सर्वात पवित्र आणि शुद्ध करून येणे त्याला आधार देतोस. युधिष्ठिर पूजा करत असताना त्याच्या चेहऱ्यावर सूर्याची किरणे नाचत होती. एकेकाळी चिंतेने भारावलेले त्याचे हृदय आता भक्तीने चमकले. त्याच्या मागोमाग आलेले ब्राह्मण विश्वावर राज्य करणाऱ्या दैवी शक्तीशी त्यांचा राला जोडलेला पावर आश्चर्यचकित झाले. सूर्याप्रमाणे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे 5 पांडव वनवासासाठी जंगलात निघून गेल्याने हस्तिनापूरचे राज्य दुःखात बुडाले होते. त्यांचे काका अंबिकाचा मुलगा धृतराष्ट्र दुःखाने भारावून त्याच्या सिंहासनावर बसले होते. त्याचे डोळे जे एकेकाळी बाजासारखे तीक्ष्ण होते ते आता कंटाळवाणे दिसत होते. त्याच्या स्वतःच्या निर्मितीच्या ओझेने भारलेले होते. आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर झालेल्या परिणामाचा विचार करत असताना धृतराष्ट्राने सतेसमोर नेहमीच सत्य बोलणाऱ्या बुद्धिमान आणि सद्गुणी सल्लागार विदुराला बोलावले. विदुर भावनेने भारावलेला त्याचा आवाज तो म्हणाला, तुमची समज भार्गवासारखी स्पष्ट आहे. तुम्हाला नैतिकतेची सूक्ष्मता माहीत आहे आणि सर्व कौरवांना समान डोळ्यांनी पाहता येते. मला आता काय करावे ते सांग ना. मी आपल्या नागरिकांची सद्भावना कशी परत मिळवू शकतो आणि त्याचा क्रोध कसा टाळू शकतो. विदुराने आपल्या सखोल ज्ञानाने आणि अंतर्दृष्टीने उत्तर दिले, महाराज, एक राज्य सद्गुणावर त्याचा पाया म्हणून उभे आहे. नफा, आनंद आणि मोक्ष ही ती उद्दिष्टे सर्व सद्गुणातून उद्भवतात. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांची आणि पांडूच्या मुलाची सद्गुणी काळजी घेतली पाहिजे. जेव्हा त्यांनी नीतिमान युधिष्ठिराला फासे खेळण्यासाठी आमंत्रित केले तेव्हा शुक्लाच्या मुलाच्या नेतृत्वाखाली दुष्ट आत्म्यांनी तुमच्या मुलांना कसे खसवले होते हे लक्षात ठेवा. हे संपूर्ण दुष्कर्मांचे कृत्य होते आणि आता तुम्हाला दुरुस्ती करण्याची संधी आहे. विदुराचे शब्द धृतराष्ट्राच्या मनात खोलवर शिरले. त्याला माहित होते की त्याचा मुलगा दुर्योधन हा या विश्वासघातामागचा सूत्रधार होता
आणि धूर्त काका शकुनी यानेही महत्वाची भूमिका बजावली होती. विदुर पुढे म्हणाला, जर तुम्हाला तुमच्या मुलांचे भाग्य परत मिळवायचे असेल तर तुम्ही पांडवांचे समाधान केले पाहिजे आणि शकुनीचा अपमान केला पाहिजे. तुम्ही त्यांना जे दिले आहे ते त्यांना मिळू द्या. तुमच्या स्वतःच्या मालमत्तेवर समाधानी राहा आणि दुसऱ्याचा लोभ कधीही करू नका. ही राजासाठी सर्वोच्च नैतिकता आहे. धृतराष्ट्राचे मन विदुराच्या शब्दांनी शांत झाले. जरी त्याचा अर्थ स्वतःला आणि त्याच्या कुटुंबाला विनाशापासून वाचवणे असले तरी त्याचा मुलगा दुर्योधनाला सोडून देण्यात त्याला काही फायदा झाला नाही. हे विदुर ते म्हणाले, हे शब्द पांडवांच्या चांगल्या संदर्भात बोलले जातात पण आमचे नाहीत. माझे मन त्यांना मान्य करत नाही. धृतराष्ट्राचा राग भडकला आणि त्याने विदुराला सोडून दिले. तू माझ्याशी मैत्री करत नाहीस. इतरांसाठी मी माझ्या मुलाला कसे सोडून देऊ. त्याच्या शब्दांची निरर्थकता पाहून विदुर त्याच्या आसनावरून उठला आणि निघून गेला. स्वतःशी कुरकुर करत म्हणाला की शर्यत नामशेष झाली आहे. तो तेथे निघून गेला. जेथे पृथाचे पुत्र युधिष्ठिर भीम काजून होते. दन्याच्या किनाऱ्यावर सूर्य मावळत होता. गर्दीच्या दृश्यावर एक उगदा नारिंगी प्रकाश टाकत होता. पांडव भरत राजवंशाचे ते पराक्रमी योद्धे त्यांचे घर मागे सोडण्याची तयारी करत होते. त्यांच्या निष्ठावंत अनुयायांना सोबत घेऊन ते कुरुक्षेत्रच्या पवित्र भूमीच्या महाकाव्याच्या प्रवासाला निघालेले व ते पश्चिमेकडे जात होते. तेव्हा हे भाऊ सरस्वती, धिसतवती आणि यमुना या पूज्य नद्यांमध्ये त्यांचे दैनंदिन स्नान करत असत. हिरव्याला जंगलातून मार्गक्रमण करत असताना जंगलाच्या तळाशी त्यांची पावले शांत होत असताना फुलणाऱ्या फुलांच्या गोड सुगंधाने हवा भरून जात होती. अनेक दिवसांच्या प्रवासानंतर शेवटी ते ऋषी आणि साधूंचे आश्रयस्थान असलेल्या काम्य जंगलात पोहोचले. काम्य जंगले हे बघण्यासारखे दृश्य होते. जीवनाने भरलेले एक शाख मरुद्यान जिथे पक्षी मधुर गीते गात असत आणि हरिण शांतपणे चरत असत. पांडव त्यांच्या नवीन परिसरात स्थायिक झाले. त्यांच्या भोवती ज्ञानी मुनीने वेढलेले होते, ज्यांनी हे जंगल आपले घर बनवले होते. येथेच काही काळ राहतील. या प्राचीन ऋषींच्या सौम्य शहाणपणामुळे त्यांना आरामकारी मनोरंजन मिळाले. दिवस जेव्हा ते शांत चिंतन करत बसले तेव्हा क्षितिजावर एक एकाकी आकृती प्रकट झाली. राजा धृतराष्ट्राचा आदरणीय सल्लागार विदुर वेगवान घोड्यांनी ओढलेली त्याची गाडी कामक येथे पोहोचली होती. जसजसे ते जवळ येत होते तसंच हे सदा सतर्क असलेले युधिष्ठिर आपल्या आसनावरून उठले आणि पाहुण्यांचे स्वागत केले. विदुराने आपला रथ उतरवला आणि पांडवांना सामील झाला, जे कुतूहल आणि आदराने त्याच्या भोवती जमले होते. सौम्य स्मितहास्याने विदुराने त्या घटनांचे वर्णन करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्याला पुन्हा एकदा भावाचा शोध घ्यावा लागला. राजा धृतराष्ट्राने त्याचा सुदीर्घ सल्ला नाकारल्याबद्दल तो बोलला. राजाचे अंतकरण कसे विचार करण्यासाठी बंद होते. अजातशत्रू विदुर युधिष्ठिराला गंभीर चिंतेच्या स्वरात संबोधत म्हणाला, मला आपल्या राज्याच्या भविष्याची भीती वाटते. अंबिकाच्या मुलाने माझे शब्द नाकारले आहेत आणि मला भीती वाटते की लवकरच आपल्या सर्वांचा नाश होईल. कंटाळवाण्या शब्दांनी विदुर पांडवांशी आपले ज्ञान वाटून घेऊ लागला. तो प्रतिकूल परिस्थितीत संयम आणि साधन संपत्तीचे महत्व बोलला. ज्याप्रमाणे वेळ आणि काळजी दिल्यास एक लहान अग्नी प्रचंड अग्नीमध्ये वाढू शकतो, त्याने त्यांना त्यांच्या समृद्धीचे त्यांच्या निष्ठावान कर्यामध्ये विभाजन करण्याचा, त्यांच्याशी प्रामाणिकपणे वागण्याचा आणि त्यांच्याशी दयाळूपणे संवाद साधण्याचा सल्ला दिला. युधिष्ठिराने लक्षपूर्वक विदुराचे शहाणपणाचे शब्द ऐकले. त्याचे अंतःकरण विदुराच्या शहाणपणाच्या शब्दांसाठी खुले होते. त्याने या सल्ल्याचे पालन करण्याची खऱ्या राजाप्रमाणे शहाणपणाने आणि करुणेने राज्य करण्याची शपथ घेतली आणि म्हणून नवीन हेतूने आणि दृढनिश्चयाने पांडवांनी विदुराच्या शब्दांच्या सौम्य शहाणपणाने मार्गदर्शित होऊन आपला प्रवास सुरू ठेवला. एका भव्य सभेमध्ये हस्तिनापूरचा शहाणा राजा धृतराष्ट्र आपल्या दरबारी आणि सल्लागार सोबत बसला. पण जेव्हा त्याने त्याच्या बालुचारिकाने सिंहासनावर नजर टाकली तेव्हा त्याचे विचार त्याचा भाऊ विदुराकडे वळले, जो अलीकडेच पांडवांच्या वनवासासाठी काम्य जंगलात निघून गेला होता. दोघांची एक वेदना धृतराष्ट्राच्या हृदयात घुसली आणि तो दुःखाने भारावून पुढे सरकला. जेव्हा त्याला भान आले तेव्हा धृतराष्ट्र जमिनीवरून उठला. त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. त्याने त्याचा विश्वास सल्लागार संदेह याला हाक मारली आणि त्याला विदुराला राजवाड्यात परत आणण्याची विनवणी केली. माझ्या भावा, त्याने विलाप केला, तो न्यायाच्या मूर्त स्वरूपासारखा आहे. आता त्याला आठवून माझे हृदय दुःखाने जळत आहे. राजाचे शब्द वेदनांनी भरलेले होते आणि त्याच्या मालकाच्या दुःखाने हल्लेला संदेह आज्ञा पाळण्यास घाई करत होता. संदेह कामनं जंगलाकडे निघाला, जिथे त्याला विदुर ब्राह्मणांच्या समूहामध्ये शांत चिंतन करत बसलेला दिसला.
युधिष्ठिर सर्वात मोठा पांडव याने संजयाचे प्रेमाने स्वागत केले आणि शहाणा सल्लागाराने राजाचे शब्द सामायिक केले. धृतराष्ट्र, हे विदुर तुझी आठवण करतो. त्याच्याकडे विलंब न करता परत या. आपल्या कौटुंबिक संबंधाबद्दल नेहमीच समर्पित असलेल्या विदुराने संध्या बरोबर जाण्यापूर्वी युधिष्ठिराकडे परवानगी मागितली. त्यांनी राजवाड्यात प्रवेश करता धृतराष्ट्राचे डोळे त्याच्या भावाला पाहून आनंदाने उजळले. तो विदुराकडे धावला, त्याला प्रेमाने मिठी मारली आणि त्याच्या उपस्थितीचा सुगंध अनुभवण्याप्रमाणे खोल श्वास घेतला. मला माफ करा, हे पापी व्यक्ती, त्याने विनवणी केली. मी रागाने बोललेले शब्द अजूनही मला त्रास देत आहेत. विदुराने त्याच्या भावाच्या अपराधांची क्षमा करत उत्तर दिले, तू माझा श्रेष्ठ आदरास पात्र आहेस. मी तुला पाहण्यासाठी उत्सुकतेने परत आलो आहे. दोन्ही भाऊ एकमेकांसमोर उभे राहिले, त्यांचे चेहरे उदारतेने चमकले. धृतराष्ट्राने पुन्हा एकदा विदुराला आपल्या मांडीवर घेतले आणि जेव्हा ते बोलत होते तेव्हा त्यांच्या शब्दांमध्ये क्षमा आणि आपुलकी होती. राजाने दुःखात असलेल्यांप्रती सद्गुणी पुरुषांची अंतर्निहित पक्षपात मान्य केला आणि कबूल केले की त्याच्या स्वतःच्या पक्षपातीपणामुळे त्याला पांडवापेक्षा त्याच्या मुलांवर कृपा करावी लागली. जेव्हा ते बोलत होते तेव्हा भावाचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्यांच्या भावना एका समृद्ध चित्रफितीच्या धाग्याप्रमाणे गुंफलेल्या होत्या. या मर्मस्पर्शी क्षणी कुटुंब आणि मैत्रीच्या बंधांनी राजाला वेगळे पाडणाऱ्या गोंधळलेल्या घटनांच्या पलीकडेही झेप घेतली. धृतराष्ट्र आणि विदुर यांच्यातील प्रेम आणि समजूतदारपणा चमत्कार झाला, ज्यामुळे त्यांच्या त्रासदायक भूतकाळातील गडद जागा उसळल्या. विदुर हस्तिनापुराला परतल्याची बातमी पसरताच दुर्योधनाच्या मनात अस्वस्थतेची भावना पसरली. विदुराचे पुनरागमन पांडवांना राज्यातून हद्दपार करण्यात येईल, त्याच्या स्वतःच्या अपयशाची आठवण करून देईल. हे जाणून तो या दिवसाची वाट पाहत होता. धृतराष्ट्राच्या क्रूर आणि महत्वाकांक्षी पुत्राला त्याच्या आत एक ज्वलंत दोष वाटले. त्याची समजूत अज्ञानाने झाकली गेली. शकुनी, कर्ण आणि द्वेषासह यांना आपल्या कक्षात बोलावून त्याने निराशा आणि रागाच्या मिश्रणासह त्यांना संबोधित केले. विद्वान विदुर परत आला आहे, तो आश्चर्याने म्हणाला. तो नेहमीच पांडवांना शहरात परत आणण्याचा कट रचत असतो आणि जर ते परत आले तर मी पुन्हा एकदा अन्न आणि पेय सोडून निराश होईल. पण मी शपथ घेतो की मला प्रीतेच्या मुलांना कधीही समुद्र होताना दिसणार नाही. पांडवाबद्दलचा त्याचा खोलवर विरलेला द्वेष उघड करता आला. त्याचे शब्द विषयाने भरलेले होते. सदा सर्व काळ धूर्त सल्लागार राहिलेल्या शकुनीने दुर्योधनाशी तर्क करण्याचा प्रयत्न केला. हे राजा, कोणता मूर्खपणा तुझ्या ताब्यात आला आहे, त्याने विचारले. पांडव त्यांचे वचन देऊन जंगलात गेले आहेत आणि ते कधीही त्या व्रताचा विश्वासघात करणार नाहीत. जर ते परत आले तर त्यांच्या प्रतिज्ञेचे उल्लंघन करून आपण तटस्थ भूमिका घेऊ शकतो आणि त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवू शकतो. परंतु दुर्योधनाचे मन त्याच्या स्वतःच्या इच्छेने भारावून गेले होते. आपल्या काकांशी नेहमी एकनिष्ठ राहिलेल्या द्वेषासनाने शकुनीचे शब्द प्रतिध्वनित केले. तर रथीचा मुलगा कर्णाने एक प्रस्ताव मांडला ज्यामुळे घटनांचा मार्ग बदलेल. हे राजा, तो म्हणाला, आम्ही सर्वजण तुमची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि मी पाहतो की आम्ही आमच्या ध्येयामध्ये एकजूट आहोत. पांडूचे पुत्र त्यांचे वचन पूर्ण केल्याशिवाय कधी परत येणार नाहीत. परंतु जर ते अयशस्वी झाले आणि परत आले तर आपण त्यांना पुन्हा एकदा फाशी देऊन पराभूत करूया. दुर्योधनचा चेहरा पडला, त्याचे हृदय दुःखाने भारावून गेले. जेव्हा राजाने आपल्या सल्लागारांपासून आपली नजर फिरवली तेव्हा कर्णचे डोळे रागाने चमकले. आम्ही राजाचे सेवक आहोत आणि त्याला जे योग्य वाटेल ते आपण केले पाहिजे, त्याने घोषित केले. पण आता आणखी वाट पाहू नका. आपण आपले कोस धारण करूया आणि रचडूया आणि पांडवांना जंगलात ठार मारण्यासाठी एकत्र जाऊया. त्याच्या शब्दांना दुःशासन आणि शकुनी यांच्या टाळ्या मिळाल्या, ज्यांनी कर्णच्या योजनेचे उत्साहाने पालन करण्यास सहमती दर्शवली. पण त्यांना हे माहीत नव्हते की त्यांची कृती लवकरच एका उच्च शक्तीकडून रोखली जाईल. जेव्हा ते जंगलाकडे निघाले तेव्हा एक आकृती दूरवरून त्यांना पाहत होती. ज्ञानी आणि आदरणीय व्यास आध्यात्मिक दृष्टीचा स्वामी त्यांना माहीत होते की त्यांच्यासाठी काय तयार आहे आणि सौम्य आदेशाने तो त्यांचा मार्ग कायम ठेवला. सिंहासनावर बसलेल्या दुर्योधनासमोर पवित्र ऋषी प्रकट झाले. त्यांची बुद्धिमत्ता हस्तिनापूरच्या भव्य दालनात पूज्य ऋषी व्यास राजा धृतराष्ट्रासमोर उभे होते. राजाच्या पराक्रमी बाहू आणि शहाणपणाच्या चेहऱ्याला आदर होता, पण आज त्याची अभिव्यक्ती अस्वस्थ झाली होती. व्यास बोलू लागला. त्याचा आवाज उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखा होता. मनाला घेत ज्ञानी धृतराष्ट्र, मला काय म्हणायचे आहे ते ऐका, कारण ते सर्व कौरवांच्या भल्यासाठी आहे. दुर्योधन
आणि इतरांच्या धूर्त शब्दांमुळे तुमच्या पराक्रमी भाऊंची फसवणूक झाली आहे. त्यांनी पांडवांना चुकीच्या पद्धतीने फाशी देऊन पराभूत केले आहे. त्यांना हद्दपार केले आहे. घडलेल्या घटनांची आठवण येत असताना धृतराष्ट्राचे डोळे चिंतेने गुंडावले. त्याचा मुलगा दुर्योधनाने मत्सर आणि सत्तेची इच्छा यामुळे पांडवांचे पतन सुनिश्चित करण्यासाठी फाशी खेळण्याचा डाव खेळला होता. व्यास पुढे म्हणाला, त्याचे शब्द शहाणपणाने तपकत होते. भट जर तुम्ही हस्तक्षेप केला नाही तर पांडव 13 वर्षानंतर परत येतील. त्यांच्या आठवणी दुःखाने आणि संतापाने भरलेल्या असतील. ते त्यांचा क्रोध तुमच्या नातेवाईकांवर प्राणघातक विषाप्रमाणे उधळतील, ज्यामुळे त्यांचा नाश होईल. दुर्योधन राज्यासाठी पांडूच्या मुलांना का मारण्याचा प्रयत्न करतो? त्याला हे माहीत नाही का की त्याच्या कृतीमुळे त्याचे स्वतःचेच पतन होईल? व्यासाच्या शब्दांनी धृतराष्ट्रांच्या अंतःकरणाला स्पर्श केला. त्याला विदुर, भीष्म आणि कृपा यांच्या सुज्ञ सल्ल्याची आठवण झाली, ज्यांनी त्याला नेहमीच सचोटीने आणि करुणेने मार्गदर्शन केले होते. व्यासाचे पुढचे शब्द सौम्य स्मरणासारखे होते. नातेवाईकांमध्ये मतभेद करणे निषिद्ध, पापपूर्ण आणि निंदनीय आहे. हे राजा, अशा कृत्यापासून दूर राहणे तुम्हाला शोभते. तुमच्या मुलाच्या वतीने हस्तक्षेप का किंवा दुर्योधनास पांडवासोबत राहण्यासाठी एकट्याने जंगलात जाऊ द्या. कदाचित सहवासाद्वारे ते त्याच्याबद्दल आसक्ती विकसित करतील आणि तुमचे नशीब चांगले रशील. धृतराष्ट्राचे त्याच्या मुलावरील प्रेम आणि एक राजा म्हणून त्याचे कर्तव्य या दरम्यानचे विचार विखुरलेले होते. त्याने भीष्म, द्रोण, विदुर आणि व्यासाचा सल्ला घेतला. त्यांच्या मतांचा काळजीपूर्वक विचार केला. जे फायदेशीर आहे ते वेळ असताना केले पाहिजे, अन्यथा त्याचे हेतू अपूर्ण राहतील. जसं सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला आणि हस्तिनापुरावर सोनेरी चमक दाखवली, तसंच धृतराष्ट्राला माहीत होते की त्याला निर्णय घ्यायचा आहे. तो व्यासाचे शहाणपणाचे शब्द ऐकून आपल्या मुलाच्या वतीने हस्तक्षेप करेल की दुर्योधनाच्या कृतीमुळे विनाशकारी परिणाम होतील, फक्त वेळेत सांगेल. हस्तिनापुरावर सूर्य मावळू लागला होता, ज्याने शरीरावर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकला होता. धृतराष्ट्र कुरूचा राजा त्याच्या खोल्यांमध्ये बसला होता. त्याच्या भोवती त्याचे सल्लागार आणि सरदार होते. तो अस्वस्थ झाला होता. अलीकडच्या घटनांमुळे त्याचे मन ग्रासले होते. त्याचा मुलगा दुर्योधन एकेशे एक भावांमध्ये सर्वात मोठा पांडवासोबत फासे खेळण्यात गुंतलेला होता. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव राजाचे शब्द नदीसारखे वाहू लागले. त्याचा आवाज भावनेने जड झाला. हे पवित्र, मला जुगार खेळण्याचा हा व्यवसाय आवडला नाही. तो त्याच्या पुढे उभे असलेल्या पुचरोशी व्यासाला म्हणाला, पण हे मुनी, मला वाटते की नशिबाने ओढून घेतलेल्या या खेळाला मी संमती दिली होती. भीष्म, द्रोण, विदुर किंवा गांधारी या दोघांनाही फासाचा हा खेळ आवडत नव्हता, यात काही शंका नाही. तो मूर्खपणाचा जन्म होता. लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे करुणेने भरलेले होते. त्याला राजाचे हृदय माहीत होते आणि त्याच्या आत निर्माण झालेली अस्वस्थता त्याला समजली. हे राजा, विचित्र वियेच्या पुत्र व्यास म्हणाला, तू जे म्हणतोस ते खरे आहे. आम्हाला रे चांगले माहीत आहे की मुलगा हा सर्व गोष्टींमध्ये सर्वोत्तम असतो आणि मुलासारखे चांगले काहीही नसते. वशीचे शब्द राजाच्या अस्वस्थ आत्म्यासाठी मलमासारखे होते. त्यानंतर व्यासाने प्राचीन काळापासूनची एक कथा सांगितली, जी युगानुयुगे पुढे गेली होती. ती देवतांचा पराक्रमी राजा इंद्र आणि दाईंची आई सुरवीची कथा होती. आकाशी प्रदेशात सुरवी रडत होती. तिचे अंतःकरण तिच्या मुलासाठी धोकाने भरले होते, ज्याने शेतात कष्ट केले आणि एका क्रूर शेतकऱ्याने तिच्यावर अत्याचार केले. इंद्राने दयाळूपणे तिला विचारले की ती का रडत होती. शुभ इंद्र म्हणाला, त्याचा आवाज उन्हाळ्याच्या वाऱ्यासारखा सौम्य, तू का रडतोस? आकाशात सर्व काही ठीक आहे का? सुरवीचे उत्तर राजाच्या हृदयाला खंजिलासारखे होते. मला मुलगा कमकुवत आणि निर्दोष आहे. हे वासवा, जरी मला 1000 संतती असली तरी माझे प्रेम सर्वांकडे सारखेच वाटे. पण हे सक्र मला कमकुवत आणि निर्दोष व्यक्तीबद्दल अधिक करुणा वाटतेव्यास बोलत असताना ते दृश्य गाजाच्या मळाच्या डोळ्यासमोर उलगडत गेले. त्याने इंद्र या पराक्रमी देवाला सुरवीच्या मुलावर दया करताना पाहिले आणि त्याने स्वतः सुरवीचे शब्द ऐकले, ज्याने इंद्राला म्हटले होते, जे कमकुवत आहेत त्यांच्याबद्दल त्यांना मोठे होऊ द्या. राजाला त्याच्या अंतःकरणात एक वेदना जाणवली, कारण त्याला समजले की त्याचे स्वतःचे प्रेम सुरवीच्या प्रेमासारखे आहे. त्याच्या सर्व मुलांमध्ये तितकेच विभाजित आहे. व्यासाने आपली कथा संपवली आणि चिंतेने भरलेल्या डोळ्यांनी राजाकडे पाहिले. हस्तिनापुरावर सूर्य मावळत होता
राजवाड्याच्या मैदानावर एक उबदार नाहिली प्रकाश पडत होता. राजा धृतराष्ट्र त्याचे डोळे चिंतेने भरलेले ज्ञानी ऋषीकडे वळला आणि म्हणाला, हे गहन बुद्धीच्या मुनी, तू सत्य बोललीस. मला ते चांगले माहीत आहे. तसेच या सर्व राजांनाही तुम्हाला कुरु लोकांसाठी जे फायदेशीर वाटते ते विदुर, भीष्म आणि द्रोण यांनी मला दाखवले होते. आणि जर मी तुमच्या कृपेसाठी पात्र आहे आणि जर तुम्हाला कुरु लोकांबद्दल दयाळूपणा असेल तर कृपया माझा दुष्ट मुलगा दुर्योधनाला प्रोत्साहन द्याव्यासाने होकारार्थी मान डोलावली. त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. ते राजा, पांडव बंधूंना पाहिल्यानंतर पवित्र ऋषी मैत्रेय येतो आम्हाला भेटण्याची इच्छा घेऊन. तो पराक्रमी ऋषी तुमच्या मुलाला या वंशाच्या कल्याणासाठी ताकीद देईल. आणि हे कौरव तो जो सल्ला देतो त्याचे निसंशय पालन केले पाहिजे, कारण त्याने जे सुचवले आहे ते केले नाही तर ऋषी रागाने तुमच्या मुलाला शाप देतील. यास निघून जात असताना मैत्रेय प्रकट झाला. त्याच्या हातात काठी आणि त्याच्या चेहऱ्यावर सौम्य स्मिताहास्य. राजा धृतराष्ट्राने त्याच्या बाजूला असलेल्या आपल्या मुलासह मुनीच्या उद्धत सरदाराला आदरपूर्वक स्वागत केले. त्याला पाणी आणि आदरातिथ्याचे इतर विधी अर्पण केले. राजाने मैत्रेयाला कुरु जंगलामधून त्याच्या प्रवासाबद्दल विचारले आणि त्याने पांडवांना आनंदाने जगताना पाहिले आहे का असे विचारले. मैत्रेयाची अभिव्यक्ती गंभीर झाली, कारण त्याने उत्तर दिले, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांच्या तीर्थयात्रेसाठी निघताना मी कुरु जंगलामध्ये पोचलो आणि तिथे मला अनपेक्षितपणे एक युधिष्ठिर दिसला, जो कामेकीच्या जंगलात न्यायी होता. आणि हे उदात्त अनेक मुनी तेथे आले होते. तपस्वी आश्रयस्थानात राहणाऱ्या हरणांची तोळत परिधान केलेल्या आणि चिकटलेले कुणूप परिधान केलेल्या आमच्या आत्म्याच्या युधिष्ठिराला पाहण्यासाठी हे राजपुत्र मी तेथेच तुमच्या मुलांनी केलेल्या गंभीर चुकीबद्दल आणि त्यांना भेडसावत असलेल्या फासेमुळे उद्भवलेल्या आपत्ती आणि भयानक धोक्याबद्दल ऐकले. मैत्रेयीच्या शब्दांमध्ये राजा आणि त्याच्या कुटुंबाबद्दल काळजी आणि आपुलकी होती. म्हणूनच मी तुमच्याकडे कौरवांच्या भल्यासाठी आलो आहे, कारण हे उदात्त व्यक्ती तुमच्याविषयी माझे प्रेम मोठे आहे आणि मी तुमच्यावर प्रसन्न आहे. हे राजा, तुमच्या मुलांनी एकमेकांशी भांडणे करणे कोणत्याही कारणास्तव योग्य नाही. तुम्ही आणि भीष्म जिवंत आहात. हे राजा, तूच तो दंड आहे ज्यावर बैल बांधले जातात दोरखंडात, आणि तू शिक्षा आणि बक्षीस देण्यास सक्षम आहेस. मग या सर्वांवर मात करणार असलेल्या या मोठ्या दुष्टतेकडे तुम्ही दुर्लक्ष का करता? मैत्रेयीचे डोळे दुर्योधनाकडे वळले. त्याची नजर राजकुमारच्या अहंकाराच्या मुखोट्यात घुसली. कामेकच्या घनदाट जंगलात जिथे झाडे वाऱ्यासमोर गुप्त गोष्टी कुजबुजत असल्याचे दिसत होते, तेथे किरमेरा नावाचा एक दुर्जय राक्षस राहत होता. जंगलात राहणाऱ्या सर्वांना त्याच्या राज्याची भीती वाटत होती, कारण तो आपली अतृप्त भूक भागवण्यासाठी शिकार शोधत रात्रभर फिरत असे. त्यांच्या राज्यातून हद्दपार झालेले पांडव त्यांची वाट पाहत असलेल्या दस्तीबद्दल आंबीने आहोन याच जंगलात भटकत होते. जेव्हा ते अंधाराच्या आवरणाखाली जंगलाच्या मध्यभागी प्रवेश करत होते, तेव्हा झाडातून एक थरथरत्या गर्जनाचा आवाज ऐकू येत होता. किरमेळा जत्या डोळ्यांसह त्यांच्या समोर प्रकट झाला. त्याच्या उपस्थितीमुळे त्यांच्यातील सर्व धाडसी लोकांच्या कण्या देखील थरथरत होत्या. त्याने त्यांचा मार्ग रोखत असताना त्याच्या जळत्या टिपक्याने झाडांवर चमकणारी छाया टाकली. धुम्याचा अपवाद वगळता पांडव भीतीपोटी गोठून उभे राहिले. ज्याने किरमिराच्या भ्रमात्मक शक्तींना दूर करणाऱ्या मंत्रांचा जप करण्यास सुरुवात केली. त्याचा डाव फसला तेव्हा राक्षसाचे डोळे क्रोधाने चमकले. त्याने युधिष्ठिराकडे त्यांची नावे आणि हेतू जाणून घेण्याची मागणी करत आरडाओरडा केला. आपल्या संकल्पावर ठाम असलेल्या युधिष्ठिराने स्वतःची आणि आपल्या भावाची ओळख करून दिली आणि स्पष्ट केले की ते त्यांच्या वनवासादरम्यान आश्रय घेण्यासाठी जंगलात आले होते. किरमिराची उत्सुकता वाढली. त्याने मागील चकमकीत भीमाने मारलेल्या वाका या राक्षसाचा भाऊ म्हणून आपली खरी ओळख उघड केली. भीमाला किरमिराच्या हेतूची जाणीव झाली आणि तो त्या प्राण्याला सामोरे जाण्यास तयार होऊन उभा राहिला. दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यांच्या लढाईने जंगलाचा पाया साधरला. झाड उपटून एकमेकांवर लाट्यांसारखी फेकली गेली. त्यांच्या चंटी एका कर्णबधीर धडकेने फुटल्या. उडालेल्या लाकडाच्या सुगंधाने आणि संतप्त गर्जनाच्या आवाजाने हवा भरून गेलेली आहे. जसजशी जोरात सुरू होती तसंच ते किरमिराने भीमावर आपला खांब फेकला, परंतु भीम या फटक्याने विचलित न होता ठामपणे उभा राहिला. निर्जोपणे किरमिरा पुढे सरकला. त्याचे हात पसरले राहुने सूर्याला गिळण्याचा केलेल्या प्रयत्नासारखे दिसत होते. दोन्ही दिग्गज एकमेकांशी भिडले. त्यांची ताकद आणि क्रूरता यामुळे झाडे फुटली
आणि पाण्याविखुरली युद्ध भीषण होते. परंतु शेवटी भीमच विजयी झाला. त्याच्या अविचल आत्म्याने आणि अविचल संकल्पाने भीतीदायक किरमिरा जिंकला होता. राक्षस जेव्हा त्याच्या चरणी पराभूत झाला तेव्हा भीम विजयी झाला, जो प्रचंड प्रतिकूल परिस्थितींचा सामना करताना धैर्य आणि दृढनिश्चयाच्या सामर्थ्याचा पुरावा होता. वासुदेव राजा युधिष्ठिरासमोर उभा होता. त्याचे डोळे दुःख आणि पश्चातापाच्या मिश्रणाने भरलेले होते. जर मी द्वारका येथे असतो तर तो म्हणाला. त्याचा आवाज भावनेने भारलेला होता. ही आपत्ती तुमच्यावर आली नसी. राजाचे दुःख स्पष्ट होते आणि वासुदेवचे शब्द जबाबदारीच्या भावनेने भरलेले होते. वासुदेव पुढे म्हणाला, मी जुगार खेळ घडण्यापासून रोखले असते. मी भीष्म, द्रोणकृपा आणि महालिकांना माझ्या मदतीसाठी बोलावले असते आणि आम्ही एकत्रितपणे फासेच्या अनेक वाईट गोष्टी दाखवल्या असं त्या धृतराष्ट्राच्या पुत्राबद्दल बोलताना तो थांबला. त्याची तीक्ष्ण नजर जरी त्याने किंवा दुर्योधनाने किंवा इतर कौरवांनी निमंत्रित केले नसले तरी मी खेळ सुरू होणार नाही याची खात्री केली असते. राजाचे डोळे झाकले गेले आणि वासुदेवचे शब्द अधिक तातडीचे झाले. मी तुम्हाला सांगितले असते, हे प्रमुख राजांनो, तुमच्या मुलांचा फाशीशी काही संबंध नाही. मी तुम्हाला दाखवून दिले असते की एकदा खेळात गुंतलेला माणूस विल्याच्या इच्छेने कसा खेळतो. फाशीचे व्यसन असलेल्यांना ज्या 4 वाईट गोष्टी सहन करतात त्याबद्दल ते बोलले. स्त्रिया, फाशी, शिकार आणि मद्यपान शास्त्रांमध्ये पारंगत असलेल्यांचा असा विश्वास आहे की या दुर्गुणांमुळे पुरुषाचे पतन होते. तो म्हणाला. वासुदेवाचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशीच्या सौम्य वाऱ्यासारखे होते, जे सुखदायक असले तरी स्थिर होते. त्या अंबिकाच्या मुलाबद्दल बोलले की तो त्याच्यासमोर कसा प्रकट झाला असता फाशीचे धोके दर्शवित होता. हास्य वापरून लोक एका दिवसात त्यांची मालमत्ता गमावतात, संकटात पडतात आणि त्यांच्यानं चाकलेल्या संपत्तीपासून वंचित राहतात. तो म्हणाला. त्याचा आवाज दृढनिश्चयाने भरलेला होता. राजाचे डोळे हळूहळू वासुदेवाच्या नजरेकडे वळले आणि एका क्षणासाठी असे वाटले की जणू वेळच थांबली आहे. मग राजा बोलला. त्याचा आवाज अगदी कुजबुजून, वासुदेव, तू तिथे असता तर कदाचित गोष्टी वेगळ्या झाल्या असं त्या वासुदेवाची अभिव्यक्ती ठाम झाली. पण मी आता इथे आहे. तो त्याचे शब्द वचनासारखा म्हणाला. आणि जर तुमच्या निष्ठावान पण खरे तर शत्रू असल्याचा दावा करणाऱ्या मित्रांनी दुर्योधनाचे समर्थन केले असते तर मी त्यांना बळजबरी केली असती. सामान्यात उपस्थित असलेल्या जुबाऱ्यामध्ये बोलताना त्याचे डोळे दृढनिश्चयाने चमकले. ज्याची नजर पुन्हा एकदा खाली पडली आणि वासुदेवाचे शब्द सौम्य होऊ लागले. अनर्थ देशातून माझ्या अनुपस्थितीमुळे तू अशा दुःखाच्या अवस्थेत पडला आहेस ज्याचे कारण फाशी होते. तो म्हणाला. त्याचा आवाज खेदाने भरलेला होता. राजाचे भाऊ पांडवही उपस्थित होते. त्यांचे चेहरे दुःखाने कोरलेले होते. त्याच्या सभोवतालच्या विध्वंसात बुडून वासुदेवाचे डोळे खोलीभर पसरले आहे. द्वारका राजावर सूर्य मावळत होता, ज्याने शहरावर उदार नारिंगी प्रकाश टाकला होता. युधिष्ठिर भरत राजवंशाचा बुद्धिमान आणि न्यायी राजा त्याच्या सिंहासनावर बसला होता. त्याच्या भोवती त्याचे भाऊ आणि सल्लागार होते. त्याच्या नजरेने त्याच्या समोर उभा असलेला प्रिय देवराजा कृष्णाकडे वळले. कृष्ण युधिष्ठिराने चिंतेने त्याच्या आवाजात विचारले, तू आमच्या राज्यातून का गायब होतास? तू आम्हाला कोणती बातमी आणतोस? कृष्णाचा चेहरा शांततेचा मुखवटा होता, पण त्याचे डोळे दुष्टाईच्या संकेताने चमकले. मी सलवा शहरात गेलो माझ्या मित्रा, त्याने उत्तर दिले. त्याचा आवाज मंद आणि शांत होता. तिथे मोठा अन्याय झाला होता आणि मी रिकामा राहू शकलो नाही. युधिष्ठिर उत्सुकतेने पुढे झुकला. तो म्हणाला, मला आणखी सांगा. कृष्णाची नजर भूतकाळाकडे सरकली, जणू एखाद्या दुसऱ्या आयुष्यातील आठवणींना उजाळा देत. त्याची सुरुवात झाली ती शिशुपाल या पराक्रमी योद्ध्यापासून, जो तुझ्या राजसूय यज्ञादरम्यान माझ्या हातून मारला गेला होता. त्याचा भाऊ चलवा माझ्याबद्दलच्या रागाने आणि द्वेषाने ग्रासा होता. कृष्ण बोलत असताना त्याच्या शब्दांनी युधिष्ठिरच्या मनात जिवंत चित्रे काढली. त्याला द्वारका शहर रिकामे आणि स्थिर दिसले, तर सलवा मौल्यवान धातूपासून बनवलेल्या भव्य रथावर आला होता. दुष्ट राजा वृष्णी राजवंशाचा नाश करण्यासाठी आला होता. त्याने कृष्णाचे वडील वासुदेव यांचा वध करण्याचा निर्धार केला होता. सलवा अथक होता. कृष्ण पुढे म्हणाला, त्याने आमच्या वशातील अनेक तरुण राजकुमारांची कत्तल केली, आमची बात उद्ध्वस्त केली आणि त्याच्या जागी विनाश सोडला. मी कुठे लपलो आहे हे जाणून घेण्याची मागणी करत असताना त्याचे शब्द विषयाने भरलेले होते. तर्कामध्ये उसळलेल्या गोंधळाची कल्पना करताना युधिष्ठिराला त्याच्या मनक्यातून थरथरणे जाणवले. त्याला सलवाची खिल्ली कृष्णावरील त्याचे आरोप जवळजवळ ऐकू येत होते. त्यांना माहित होते की मला कृती करावीच लागेल. त्याचा ठाम आणि दृढ आवाज. कृष्ण म्हणाला,
आपल्या राज्याचे आणि तेथील लोकांचे रक्षण करण्याच्या माझ्या कर्तव्यामुळे प्रेरित होऊन मी सलवाला ठार मारण्यासाठी बाहेर पडलो कुसला आणि दानवामधील लढाई भयंकर आणि महागाव्याची होती, ज्यात देवराजा शेवटी विजयी झाला. कृष्णाने त्याची कथा सांगताना युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. त्याच्या समोर उभ्या असलेल्या शूर युद्धाबद्दल त्याचे हृदय कौतुकाने फुले. कथा जसजशी उलगडत गेली तसंच युधिष्ठिरचे मन त्यांच्या राजाला भेसवणाऱ्या त्रासांकडे वळले. हस्तिनापूरमध्ये खेळल्या गेलेल्या फाशीच्या अन्यायकारक खेळाबद्दल आणि त्याने त्याच्या भावांना कसे संकटात टाकले होते याबद्दल त्याला माहिती होती. कृष्णाचे डोळे त्याला भेटले आणि तो लानून बोलून कसला, माझ्या मित्रा, मी आता इथे आलो आहे. तो म्हणाला, त्या कठीण काळात तुला आणि तुझ्या भावांना भेटायला त्या क्षणी युधिष्ठिराला शांततेची भावना जाणवली. द्वारका शहरावर नुकताच सूर्य मावळू लागला होता. त्याच्या भव्य भिंतीवर एक उबदार नाहिंदी प्रकाश पडत होता. पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर लक्ष वेधून घेत बसला होता. जेव्हा द्वारकाचा प्रख्यात राजकुमार वासुदेव पराक्रमी सलवा विरुद्ध त्यांच्या शहराच्या संरक्षणाची कथा सांगू लागला आहे. पराक्रमी गाजा, मला प्रिय मित्र शिशुपाल तुझ्या हाती पडला आहे. हे ऐकूनच वासुदेवाने सुरुवात केली की सौवाचा दुष्ट राजा सलवा आपल्या सैन्याला मागे ठेवून आपल्या शहराकडे निघाला. त्याने स्वतःला एका उंच व्यासपीठावर उभे केले. खाली असलेल्या शहराचे सर्वेक्षण करत पुढे मारायला तयार असलेल्या बालासारखे वासुदेव बोलत असताना युधिष्ठिरच्या मनाच्या डोळ्यात दृश्य उलगडत गेले. उंच भिंती आणि तटबंदी असलेले द्वारका शहर त्याच्या समोर जिवंत झालेले दिसत होते. त्याला स्टीलवरील पोलादाचा संघर्ष ढोल आणि गडशिमेड्यांचा गडगडाट आणि योद्ध्यांच्या ओरडण्याचा आवाज जवळजवळ ऐकू येत होता. जेव्हा ते युद्धासाठी तयारी करत होते, पेनन्स कमानी, लढवये, भिंती, बुरुज, इंजिने, खान, कामोदार, काठावर बांधलेले अडथळे, मनोये आणि इमारती अशा तटबंदीच्या थळांनी शहराची सुरक्षा कशी बळकट केली गेली याचे वर्णन करत वासुदेवाने आपली कथा पुढे चालू ठेवली. हे शहर संरक्षणाची एक चक्रव्यूह होते, ज्याची रचना कोणत्याही शत्रूला जो जवळ येण्याचे धाडस करतो त्याला पराभूत करण्यासाठी केली गेली होती. आम्ही शक्य त्या सर्व प्रकारे शहराला बळकटी दिली, वासुदेवने स्पष्ट केले, आणि आमच्या शूर योद्ध्यांना लष्करी चौक्यांवर तैनात केले. गडाशामुआ, उद्धव आणि इतर अनेक जण सर्वांच्या सैन्याचा सामना करण्यासाठी तयार होते. आमची घोडदळ सज्ज होती. आम्ही पुढच्या लढाईसाठी सज्ज होत असताना मालकवा उंचवले होते. जसजसे शहराचे संरक्षण तयार झाले तसतशी तेथील रहिवाशांमध्ये तातडीची भावना निर्माण झाली. युद्ध जिंकले जाईपर्यंत कुणीही मद्यपान करू नये अशी उग्रसेन आणि इतरांनी घोषणा केली. तेव्हा युधिष्ठिराला हवेतील तणाव जवळजवळ जाणवू लागला. निष्कल्पना केल्यास आपण मारले जाऊ हे जाणून वृष्णी आणि अंधके सावध आणि शात राहिले. शहराने येणाऱ्या हल्ल्यासाठी स्वतःला तयार करत असताना द्वारकाचे हस्ते सर्व अनावश्यक कर्मचाऱ्यांपासून अनर्था देशातील माईम नर्तक गायकांपासून दूर करण्यात आले. नद्यांवरील पूल नष्ट करण्यात आले. बोटी चालविण्यास मनाई करण्यात आली आणि शहराच्या सभोवतालच्या खंडकांमध्ये तळाशी खांब वाढवण्यात आले. शहराच्या सभोवतालची जमीन असमान झाली. त्याच्या पृष्ठभागावर छिद्रे खोदण्यात आली आणि जमिनीखाली चवलेल्या ज्वलनशील वस्तूंचा किल्ला नैसर्गिकरित्या मजबूत आहे. वासुदेव अभिमानाने म्हणाला, आणि नेहमी चांगला बचाव करणारा सर्व प्रकारच्या शस्त्रांनी भरलेला आहे. आमच्या तयारीचा परिणाम म्हणून आमचे शहर सलवाच्या सैन्याचा सामना करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक सज्ज होते. राजकुमार बोलत असताना युधिष्ठिराला हे शहर जवळजवळ स्वतः इंद्राच्या किल्ल्यात रूपांतरित झालेले दिसले. युद्धाच्या भीषण उष्णतेमध्ये वासुदेवाचे शब्द द्वारका शहरात प्रतिध्वनित होत गेले आणि त्यांनी तेथील लोकांना येणाऱ्या विनाशाबद्दल इशारा दिला. हे राजाचा राजा, सोबतचा स्वामी सलवा, तो म्हणाला चिंतेने खळचत त्याचा आवाज, पायदळ, घोडदळ आणि हत्तींचा समावेश असलेल्या प्रचंड सैन्यासह आमच्या शहराकडे आला आहे. राजा सलवाचे सैन्य हे 4 शक्तिशाली राजांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जण स्वतःच्या सैन्याचे नेतृत्व करीत होते. त्यांनी शहराजवळील मोक्याच्या ठिकाणी खाद्य केला होता, ज्याने भरपूर पाणी पुरवठ्याची आज्ञा दिली होती. वासुदेव बोलत असताना द्वारकाच्या लोकांनी क्षितिजाकडे पाहिले, जिथे त्यांना युद्धाचे काळे ढग जमल्याचे दिसले. सलवाचे सैन्य हे कवीचे सैन्य होते, जे पवित्र ठिकाणे किंवा पुरीने झाडांची पर्वा करत नव्हते. त्यांनी प्रत्येक उपलब्ध जागा ताब्यात घेतली होती. रस्ते आणि गुप्त प्रवेशद्वारांना सारखेच अडवले होते, जणू ते वादळी वारा होते.
अविचल आणि अविरत पण द्वारकामध्ये अशी एक व्यक्ती होती, जी भीतीमुळे विचलित होणार नव्हती. वृष्णी वंशाची तरुण राजकुमारी रुक्मिणीचा मुलगा सामाहिनेल्या पराक्रमी सैन्याचा सामना करण्याचा निर्धार केला होता. तो त्याच्या रथावर चढून शहरातून बाहेर पडला. मेल परिधान करून उंच उडणाऱ्या रंगासह त्याच्या बाजूला चारोदेशन आणि प्रद्युम्न हे दोन शूर योद्धे होते. जे डगमना नव्हते तेव्हा ते युद्धभूमीच्या जवळ आले, तेव्हा सानुवाने धनुष्य उचलले आणि सलवाच्या सैन्याचा सेनापती क्षेमनुदीवर उत्सुकतापूर्वक हल्ला केला. इंद्राने स्वतः त्यांना सोडले असावे असे बाण पावसाच्या सरीसारखी उडत असताना लढाईची वेळी क्षेमनुदी खंबीरपणे उभी राहिली. पराक्रमी हिमालयासारखी आचल होती, परंतु सानो अविरत होता. दोन्ही योद्ध्यांमध्ये हाणामारी झाली. प्रत्येकाने हवेत चिरणाऱ्या बाणांची फवारणी केली. पण युद्धाच्या उष्णतेमध्ये काहीतरी विचित्र घडले. क्षेमवृद्धीच्या शक्तींच्या प्रतिभ्रमामुळे संवाला अडखळणे भाग पडले आणि तो एका क्षणासाठी डगमगला. ही संधी मिळवत क्षेमवृद्धीने आणखी तीव्रतेने प्रत्युत्तर दिले, पण सामाचा सहज पराभव होऊ शकला नाही. तो पटकन सावरला आणि त्याच्या बाणांनी क्षेमवृद्धीच्या रथावर 1000 छोट्या वादळांप्रमाणे पाऊस पाडला. सामाच्या हल्ल्याच्या प्रचंड ताकदीने भारावून गेलेला सालवाच्या सैन्याचा सेनापती अडखळला. अखेरीस तो तोच होता जो आपल्या तात्याच्या पायांच्या घोड्यावर पळवून मैदान सोडून निघून गेला. क्षेमवृद्धी माघार घेत असताना वेगावका आणखी एक दैत्य योद्धा त्याची जागा घेण्यासाठी धावला, पण सामा खंबीरपणे उभा राहिला. त्याची गदा वादळी वाऱ्यासारखी फिरत होती. दोघांमध्ये चकमक झाली आणि क्षणार्धात लेरावर जमिनीवर पडला. त्याचा पराभव झाला. त्याच्या शत्रूवर विजय मिळवल्यानंतर सानुवाने सालच्या हृदयावर हल्ला केला. युद्धभूमीवर सूर्यास्त होत होता. पोलाद आणि पोलादाच्या समस्यावर सोनेरी चमक येत होती. त्यांचा शूर योद्धा रुक्मिणीचा मुलगा प्रद्युम्न युद्धासाठी सज्ज होताना पाहताना यादवांच्या मनात वासुदेवाचे शब्द अजूनही गुंजत होते. तरुण राजकुमार त्याच्या भव्य सोन्याच्या रथावर चढला. त्याचे घोडे टपालाने आच्छादलेले आणि भयंकर मकर चिन्ह असलेल्या मानकाने सुशोभित होते. जेव्हा प्रद्युम्नचा रथ संपूर्ण मैदानावर गर्जना करत होता, तेव्हा त्याच्या चाकांचा आवाज यादवांच्या कानांना संगीतासारखा वाटत होता. त्यांचा नायक शत्रूच्या रेषेकडे जात असताना ते आश्चर्याने पाहत होते. त्याचे धनुष्य तयार होते. चामड्याच्या हातमोज्यांमध्ये बोटांनी वेढलेले त्याने दोरी मागे ओढली आणि विजेच्या प्रकाशाने झरमवताना दिसणारा एक दांडा उडू दिला. बाण सर आणि खरवणत होता. डाव्या आणि उजव्या दानव योद्ध्यांना खाली पाडत होता. प्रद्युम्नचे बाण वाऱ्यासारखे त्यांच्या कोसळल्याने शत्रू सैन्य गोंधळात पडले. मकरची प्रतिमा असलेल्या त्याच्या रथाच्या झेंड्याने सलवाच्या योद्ध्यांच्या अंतःकरणात भीतीचे वातावरण निर्माण केले. तरुण राजकुमारचा चेहरा शांत आणि खंबीर राहिला. त्याने एकापाठोपाठ एक बाण ओढत असताना त्याचे हातपाय स्थिर राहिले. त्याच्या विजयाची गर्जना युद्धभूमीवर प्रतिध्वनित झाली, जो त्याच्या शौर्याचा पुरावा होता. सोबाचा राजा सलवा हा प्रद्युम्नच्या कौशल्याच्या प्रदर्शनामुळे घाबरणारा नव्हता. त्याने स्वतःच्या रथातून उडी मारली. तरुण राजकुमाराला एकाच लढाईत सामोरे जाण्याचा निर्धार केला. दोन्ही योद्धे भिडले. बाण आणि बाणांची देवाणघेवाण करताना त्यांचे धनुष्य गात होते. सलवाचे पान धगधगत्या अग्नीसारखे होते, परंतु प्रद्युम्न प्रत्येकजण सहजतेने पळत होतानाही जोरात सुरू होती. दोन्ही बाजूनी एक इंचही दव दिली नाही. पण हळूहळू प्रद्युम्न सलवाच्या बाणाच्या अविरत बरेच मधून थकायला लागला. त्याचा गत मनवला आणि तो पुढे झुकला. बाणांच्या धडकेने त्याच्या मेंदूला धक्का बसला. तरुण राजकुमार त्याच्या रथावर स्थिरपणे खाली पडताना लोक भीतीपोटी पाहत होते. सलवाला त्याच्या आवाक्यातला विजय जाणवला आणि त्याने युद्धभूमीवर एक प्रचंड गर्जना केली. त्याने प्रद्युम्नवर बाणांचा आणखी एक झोत टाकला, परंतु तरुण राजकुमारचे शरीर स्थिर राहिले आणि मग एका क्षणात प्रद्युम्नला मैदानावर स्थिर पडलेले पाहून सलवाच्या विजयाचे निराशेत रूपांतर झाले. त्यांचा राला जमिनीवर पडताच सोबाच्या सैन्यात निराशा आणि दुःखाची किंचाळी उसळली. कुठूनही न आलेल्या एका फटक्यामुळे त्याची इंद्रिये थरथरत होती. वासुदेव जर अंतःकरणाने त्याचा मुलगा शांत असताना पाहत होता. युद्धाचा निकाल अनिश्चितपणे संतुनात लटकत होता. पण जेव्हा सलवाला भान आले आणि त्याने प्रद्युम्नवर आणखी एक हल्ला केला, तेव्हा खूप उशीर झाला होता. तरुण राजकुमारचे शरीर स्थिर राहिले. त्याचे शौर्य आणि शौर्य शेवटी सिद्ध झाले. युद्धभूमी गोंधळात होती, कारण प्रद्युम्न हा शूर योद्धा त्याच्या रथावर तविवेकी पडला होता. वासुदेवाचे शब्द हवेत प्रतिध्वनित होत होते. हे राजा, सलवाच्या बाणांनी त्रस्त जेव्हा प्रद्युम्न अविवेकी झाला, तेव्हा लढायला आलेले वृष्णी
सर्व निराश आणि दुःखाने भरलेले होते. त्यांच्या निराश रडण्याचा आवाज अजूनही हवेत रेंगाळला होता, कारण ते त्यांच्या प्रिय योद्धाला स्थिर पडलेले पाहत होते. दारुकाचा मुलगा रथचालक प्रद्युम्नच्या बाजूला उभा होता. त्याचे डोळे त्याच्या मालकाच्या पाठीला छेदणाऱ्या बाणांवर स्थिर झाले होते. त्याला माहीत होते की त्याला पटकन कृती करावी लागेल, परंतु त्याचे हृदय चिंतेने भारावून गेले होते. वासुदेव पुढे म्हणाला, आणि वृष्णी आणि अंधका वंशातील लढवई अरे आणि अरे अशी किंचाळी करू लागले. शत्रू सल्वा प्रद्युम्नच्या पडण्याने आनंदित झाला, तर रथचालकाने त्याला काळजीपूर्वक त्याच्या रथावर उचलले. जेव्हा ते युद्धभूमीपासून दूर जाऊ लागले, तेव्हा प्रद्युम्न अचानक शुद्धीवर आला. त्याचे डोळे उघडले आणि त्याने दारुकाच्या मुलाकडे त्याच्या नजरेत तीव्र निर्धाराने पाहिले. हे सुद्धा जमातीच्या मुला, तो ठामपणे आणि आज्ञा दे म्हणाला, तू काय केलेस? तू युद्धक्षेत्र सोडून का जातोस? रथी किंचित थरथरत म्हणाला, मी गोंधळून गेलेला नाही, मला भीतीही वाटत नाही. दारुकाच्या मुलाचे म्हणणे ऐकून प्रद्युम्नचे डोळे अरुंद झाले. त्याला माहीत होते की त्याचा रथी सत्य सांगत आहे, परंतु त्याच्या शब्दांमध्ये त्याला भ्याडपणाचे संकेतही जाणवणे. वासुदेव पुढे म्हणाला, मला वाटते सल्वा, जिंकण्याचे काम तुझ्यासाठी कठीण आहे, म्हणून हे वीर मी हळूहळू मैदानातून निवृत्त होत आहे. प्रद्युम्नचा चेहरा रागाने काळाकुट्ट झाला, कारण त्याच्या लक्षात आले की त्याचा रथी येऊन लढायला घाबरत होता. दारुकाचा मुलगा स्वतः समजावून सांगत राहिला, पण प्रद्युम्नाने त्याला काठ छाटले. गाडी फिरवा, तो जोरात ओरडला. त्याचा आवाज तातडीचा वाढला, हे दारुकाच्या मुला, असे पुन्हा कधीही करू नकोस. हे सुद्धा मी जिवंत असताना लढतीतून कधीही फिरवू नकोस. रथचालकाने रथ युद्धभूमीच्या दिशेने वळवण्यापूर्वी थोडा वेळ संकोच केला. जेव्हा ते पुन्हा एकदा शर्यतीजवळ आले, तेव्हा प्रद्युम्नचे शब्द प्रवाहासारखे वाहू लागले. तो त्या वृष्णी वंशाचा मुलगा नाही, जो मैदान सोडून जातो किंवा त्याच्या पायावर पडलेल्या शत्रूचा वध करतो आणि ओढतो की मी तुझाच आहे, किंवा एखाद्या स्त्रीचा, मुलाचा किंवा म्हातारा माणसाचा किंवा संकटात सापडलेल्या योद्ध्याचा त्याच्या गाडीपासून वंचित राहून किंवा त्याची शस्त्रे तुटून मारून टाकतो. त्याचा आवाज युद्धभूमीवर प्रतिध्वनित झाला आणि त्यांच्या शत्रूंच्या अंतःकरणात भीती निर्माण झाली. भगवान कृष्णाच्या नातेवाईकांच्या सैन्यावर सोनेरी प्रकाश टाकत द्वारकाच्या युद्धग्रस्त शेतात सूर्य मावळत होता. सुज्ञ आणि वृद्ध सारथी वासुदेव रुक्मिणीचा तरुण राजकुमार प्रद्युम्न याच्याशी सावधगिरी आणि चिंतेच्या शब्दांनी बोलला आहे. रुक्मिणी पुत्र वासुदेव म्हणाला, मला युद्धात तुझ्या सुरक्षेची भीती वाटत नाही आणि योद्धा म्हणून तुझ्या पराक्रमाची मला शंका नाही, पण माझ्या मुला लक्षात ठेवा की रथचालकाचे कर्तव्य त्याच्या स्वामीचे कोणत्याही परिस्थितीत रक्षण करणे हे आहे. तू सलवाच्या बाणाने गंभीर जखमी झाला होतास आणि अगदी तुझ्या चेतेपासूनही वंचित होतास. तेव्हाच मी युद्धातून माघार घेतली. प्रद्युम्न लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे दृढनिश्चयाने चमकत होते. तो म्हणाला, वासुदेव, मला माझी चेतना परत मिळाली आहे. तो म्हणाला, आता मी तुम्हाला रथी म्हणून माझे कौशल्य दाखवतो. मला स्वतः दारुकाने प्रशिक्षण दिले आहे आणि मला माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. तसं प्रद्युम्नाने रथाची सुते हाती घेतली. त्याचे हात हलक्या आणि अचूकतेने फिरत होते, जे पाहून आश्चर्य वाटले. आपल्या मालकाचा हेतू लक्षात घेऊन घोडे कृतीसाठी धावून आले. त्यांचे खूर शत्रूच्या रेषेच्या दिशेने धावताना लयबद्ध ठोके मारत होते. ते सलवाच्या यजमानाकडे जात असताना प्रद्युम्नाने कुशलतेने रथाला गुंतागुंतीच्या युक्तिवादांच्या मालिकेतून मार्गदर्शन केले. शत्रूच्या रांगेत सहजपणे आत आणि बाहेर विले घोडे जमिनीवर उडताना दिसत होते. त्यांच्या हालचाली इतक्या प्रवाही होत्या की ते धावण्याऐवजी नाचत असल्यासारखे वाटत होते. या कौशल्याच्या प्रदर्शनामुळे संतप्त झालेल्या सलवाने स्वतः प्रद्युम्नच्या रथाच्या दिशेने 3 बाण पाठवले, पण तरुण राजकुमार फक्त हसला. त्याचा हात त्याच्या धनुष्यावर काही वेगवान फटके मारून शांत वळवण्यासाठी वेगाने पुढे सरकत होता आणि जोगपणे सलवाने प्रद्युम्न येथे बाण आणि इतर क्षेपणास्त्रांचा गडगडाट केला, परंतु राजकुमार विचलित झाला नाही. मनगट हलवून त्याने हे हल्ले सहजपणे पाठवले आणि ते त्याच्याजवळ पोहोचताच ते तोडून टाकलेले. जशी लढाई वाढत गेली तसंच प्रद्युम्नचे पराक्रम वाढत गेले. त्याच्या हालचाली प्रत्येक क्षणाशी अधिक प्रवाही आणि अचूक होत गेल्या. तो एकाच वेळी सर्वत्र दिसत होता. त्याचे बाग सरळ आणि खरे उडत होते आणि त्याने एका पाठोपाठ एक शत्रूचा पाडाव केला आणि मग एका अंतिम निर्णायक फटक्यात प्रद्युम्नाने त्याच्या धनुर्धराची दोरी मागे काढली आणि एक बाण सोडला, जो लुप्त होत चाललेल्या प्रकाशात ताऱ्यासारखा चमकला. हा काही सामान्य बाण नव्हता,
तो ब्रह्मास्त्र होता. स्वतः देवाने निर्माण केलेले अकल्पनीय शक्तीचे शस्त्रबाण सरळ सलवाच्या गजयाकडे उडाला, पण तो आपली छाप पाडणार होताच. एक दिव्य संदेशवाहक घटनास्थळी पोहोचला ना, आणि वाऱ्याची चेवता वायू स्वर्गातून संदेश घेऊन प्रद्युम्नाजवळ आले. अरे राजा, युधिष्ठिराने केलेल्या भव्य राजसूय यज्ञानंतर जेव्हा मी वासुदेव द्वारावतीकडे परतत होतो, तेव्हा मला निराशेने आच्छादलेले एक शहर दिसले. एकेकाळी चैतन्यमय असलेले द्वारका आता कंटाळवाणे आणि निर्जीव होते. वैदिक पठण आणि यज्ञ अर्पणांच्या गोड आवाजांपासून वंचित होते. एकेकाळी त्याचे रस्ते सुशोभित करणाऱ्या सुंदर मुली आता नागिन्यांपासून वंचित होत्या, आणि बागांनी त्यांची चमक गमावली होती. या उद्ध्वस्त होण्यामागील कारण जाणून घेण्यासाठी मी हृदिकाचा मुलगा कृतवर्मन याचा शोध घेतला. त्याच्या शब्दांनी एक भयानक चित्र रेखाटले. दैत्याचा मुलगा सल्वा याने आपल्या सैन्यासह द्वारावतीवर आक्रमण केले होते. त्याच्या पार्श्वभूमीवर विनाश सोडला होता. त्याने लूटमार केली होती. आमच्या शहरातून सर्व मौल्यवान वस्तू लुटल्या होत्या. तेव्हा मला माहीत होते की माझ्या लोकांचा सन्मान परत मिळवण्यासाठी मला त्वरित कृती करावी लागेल. मी वसनी कुळातील आहुका अनगदुंदुवी आणि इतर शूर योद्ध्यांना एकत्र केले आणि त्यांना प्रोत्साहनपर शब्दांनी संबोधित केले. शहरात थांबा, सर्व काळजी घ्या, कारण मी सलवा मारायला जातो. मी त्याच्याशिवाय परत येईन. त्याची मौल्यवान धातूंची गाडी उद्ध्वस्त झाली आहे. त्यांच्या आशीर्वादाने मी माझ्या रथावर माझ्या निष्ठावंत सैन्यासह बाहेर पडलो. मातकर्त्याच्या दिशेने प्रवास करताना आमच्या चाकांचा आवाज संपूर्ण भूमीवर प्रतिध्वनित झाला. जसजसे आम्ही समुद्राच्या जवळ पोहोचलो, तसतशी सलवाची भव्य दाढी लाटांवरून वाहत असल्याचे मला दिसले. या शत्रूला पराभूत करण्याच्या निर्धाराने माझे हृदय जळत होते. आम्ही मुख्य किनाऱ्यावर पोहोचलो आणि सलवा त्याच्या रथाचा अभिमान बाळगून भरधाव लाटांमध्ये उभा राहिला. त्याने मला 2 युद्धासाठी आव्हान दिले, परंतु त्याचे बाण माझ्याशी बरोबरी करू शकले नाही. माझ्या यशामुळे संतप्त होऊन त्याने हजारो बाणांवर हजारो धावा केल्या आणि माझ्या सैनिकांवर, रथीवर आणि घोड्यांवर पाऊस पाडला. दोन्ही बाजूनी हाणामारी सुरू होती. माझ्या योद्ध्यांनी हजारो बाण फेकले, पण सलवाच्या जादूने त्याला हानीपासून वाचवले. त्याने माझ्यावर गदा, नांगरणी आणि पंखांचे बाण फेकली, पण मी प्रत्येक भ्रमाचा माझ्या स्वतःच्या भीतीने प्रतिकार केला. लढाई सुरूच राहिली. अंधार आणि प्रकाश बदलत राहिला. जणू काही वास्तवाचे जाळीच फुटले आहे. जसजसे द्वंद्व त्याच्या चमत्कशावर पोहोचले, तसतसे सलवाने पर्वत, जंगले आणि कोळसा आणि राखांच्या सरी असा भ्रम निर्माण करण्याचा अवलंब केला. पण मी वासुदेव जादूसाठी अनोळखी नाही. भ्रमाचा पडदा भिदू शकणारे शस्त्र असलेल्या प्राज्ञास्त्राने मी त्याची फसवणूक मोडून काढली. लढाई चिघळली, ज्यात दोन्ही बाजूंनी निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दृश्यात फटकेबाजी केली. खीस जे अनंत काळासारखे वाटत होते, त्यानंतर प्रकाश परत आला आणि मी माझ्या इंद्रियांवर पुन्हा नियंत्रण मिळवले. नव्याने लक्ष केंद्रित करून मी बाणांचा झोत सोडला. प्रत्येक जण मंत्राने ओतला गेला. युद्धभूमीवर जेव्हा वासुदेव त्याचा कट्टर शत्रू राजा सलवा याच्याशी भिडला, तेव्हा सूर्य कोसळला. 2 शत्रू स्टील आणि बाणाच्या वेळेपणात भिडले. त्यांचे योद्धे बेपर्वाईने सोडून हाणामारी करत होते. वासुदेवचा सारथी दारूपायाने त्याला पुढे ढकलले, परंतु सलवाच्या सैनिकांकडून कोसळणाऱ्या बाणांच्या गाळपिटीपासून तो देखील मुक्त नव्हता. नाही, जसजशी जोरात सुरू होती, तसचे वासुदेव स्वतःला शत्रूच्या क्षेपणास्त्रांनी वेढलेले दिसले. त्याचे वेगवान बाण हवेत उडत गेले. येणाऱ्या प्रक्षेपकांना प्राणघातक अचूकतेसह चिरडून टाकले. स्टीच्या संघर्षाचा आवाज आणि बाणांच्या गर्जनाचा आवाज हवेत भरून गेला. एक कर्कश आवाज जो युद्धभूमीवर प्रतिध्वनित झाला. पण जेव्हा तो शौर्याने लढला, तेव्हा वासुदेवचे विचार द्वारका येथील त्याच्या कुटुंबाकडे वळले. त्याने त्याचे संरक्षण त्याच्या निष्ठावंत सहकार्यांकडे, बंदेव सात्यकी, प्रद्युम्न आणि शम्माकडे सोपवले होते. पण आता सलवाने त्याचे वडील अहोका यांची निर्घृण कत्तल केल्याचे ऐकून त्याला नैराश्याची भावना जाणवली. द्वारका येथून एक संदेशवाहक युद्धभूमीवर आला, ज्याच्याजवळ वासुदेवाला हादरवून टाकणारी बातमी होती. अहोका द्वारकाचा स्वामी सलवाच्या हाती पडला आहे. तो माणूस ओरडला. त्याचा आवाज दुःखाने थरथरत होता. हे जनार्दन, आता आपले मुख्य कर्तव्य आमच्या शहराचे रक्षण करणे आहे. ही लढाई थांबवा आणि आमच्याकडे परत या आहे. शब्द ऐकून वासुदेवचे हृदय दुःखाने भारावून गेले. त्याने बाळदेव आणि इतरांवरील आपल्या विश्वासाचा विचार केला की
ते देखील सल्वाच्या क्रोधाला बळी पडले आहेत का? त्याचे मन त्या सर्वांना गमावण्याच्या शक्यतेने झपाटलेले होते. स्वतः अहुका आणि त्याचे निष्ठावान मित्र तेवढ्यात त्याच्या नजरेस एक भयानक दृश्य पडले. त्याचे स्वतःचे वडील वासुदेव आकाशातून पडत होते. त्याचा रथ जमिनीवर कोसळला होता. त्या म्हाताऱ्या योद्धेचे शिरस्त्राण नवीन होते. त्याचे केस विखरले होते आणि त्याचा पोशाख फाटला होता. वासुदेवचे धनुष्य शारण त्याच्या हातातून दिसटले आणि तो मूर्छित झाला. त्याच्या सभोवतालच्या सर्व योद्ध्यांनी सामूहिक आक्रोश केला. तर सलवाच्या सैनिकांनी त्याचा फायदा उठवत त्या आकृतीवर भाले आणि कुऱ्हाडीने वार केले. जेव्हा त्याला जाणीव झाली की लढाई गोंधळात बदलली आहे, तेव्हा वासुदेवाचे हृदय भीतीने थरथरत होते. त्याचे वडील कुठे दिसले नव्हते किंवा शत्रूचा राजा देखील नव्हता. एका क्षणात वासुदेवाच्या लक्षात आले की हा एक भ्रम असावा. दूर आणि चित्तेतून जन्मलेल्या मनाची एक युक्ती असावी. त्याने चाकाकी दूर केली आणि पुन्हा एकदा बाण सोडण्यास सुरुवात केली. त्यातील शेकडो तो पुन्हा युद्धभूमीवर निधन मिळवण्याचा प्रयत्न करत असताना हवेत उडत होते. काम्य जंगलाच्या विशाल विस्तारावर सूर्य मावळत होता. पांडवांच्या आणि त्यांच्या मित्रांच्या मेळाव्यावर एक उबदार नाहिंगी प्रकाश टाकत होता. वासुदेव, ज्याला कृष्ण म्हणूनही ओळखले जाते, त्यांच्या समोर उभा होता. त्याचे डोळे तीव्र आतील प्रकाशाने चमकत होते. त्याने विश्वाच्या रचनेला धोका निर्माण करणाऱ्या शक्तिशाली शत्रू दानवांविरुद्धच्या त्याच्या युद्धाची कथा सांगण्यास सुरुवात केली. जेव्हा तो बोलत होता तेव्हा त्याच्या शब्दांनी त्याच्या श्रोत्यांच्या मनात जिवंत चित्रे काढली. वासुदेव म्हणाला, मी माझे सुंदर धनुष्य उचलले आणि माझ्या बाणांनी त्या महागड्या धातूंच्या दाढीतून आकाशाच्या शत्रूंची डोकी कापून टाकण्यास सुरुवात केली. त्याने बाणांचा ढीग कसा सोडला. प्रत्येकजण दैवी शक्तीने ओतप्रोत होता. त्याचे शब्द एका पराक्रमी नदीसारखे होते, जी सहजपणे वाहत होती आणि त्याच्या श्रोत्यांना तिच्या भरतीवर घेऊन जात होती. पण त्यानंतर आपत्ती आली. सलवाने चालवलेली मौल्यवान धातूंची गाडी भ्रमाच्या सामर्थ्याने नजरेआड झाली. वासुदेव आश्चर्यचकित झाला. त्याला आश्चर्य वाटले की तो इतका कसा फसवला गेला असता. त्याचे शत्रू दानवांनी त्याच्या क्षणिक गोंधळाचा फायदा घेतला आणि भयंकर हल्ला केला. त्यांनी त्याच्यावर दरड फेकले. त्याला दरडांच्या डोंगराळ ढिगाऱ्यात झाकले. जसजशी लढाई जोरात सुरू होती तसे वासुदेवचे सैन्य हतबल झाले. भीती आणि दहशतीने मारले गेले. त्यांचा नेता नजरेतून गायब झाला. तो दगडांच्या वजनाखाली गाडला गेला. पण वासुदेव इतक्या सहजासहजी पराभूत होणार नव्हता. त्याची सर्व ताकद आणि इच्छाशक्ती दाखवून त्याने गडगडाट केला. जे सर्वात मजबूत संरक्षण देखील भेदण्यास सक्षम असलेले एक शक्तिशाली शस्त्र होते. वासुदेवाने तीव्र आरडाओरड करत सुदर्शन ही चकती शर्यतीत उतरवली. ही चकती दुसऱ्या सूर्यासारखी उजळली. सौभाष्य सहजपणे पार करत गेली. जणू काही वास्तविकतेचे कापडच त्याच्या सामर्थ्याने तुटून पडले होते. मौल्यवान धातूंच्या गाडीचा मालक सलवा एका क्षणात खाली कोसळला. त्याची गद्याचे तुकडे लहालेदानो घाबरून पळून गेले. त्यांच्या स्त्रिया रडत आणि विलाप करत निघून गेल्या. वासुदेवाच्या सैन्याने जल्लोष केला. त्यांची अंतःकरणे आनंदाने आणि समाधानाने भरली. नेता पुन्हा एकदा विजयी झाला होता. त्याची शक्ती आणि सामर्थ्य अविचल होते. युद्ध संपताच वासुदेव त्याच्या मित्रांकडे वळला. त्याला माहीत होते की तो कायम जंगलात राहू शकत नाही, कारण आणखी काही लढाया लढायच्या आहेत आणि जिंकायच्या आहेत. अंतिम निरोप घेऊन त्याने सुभगा आणि अभिमन्यूला आपल्या बाजूला ठेवून आपला सोन्याचा रथ चढवून निघण्याची तयारी केली. वासुदेव दूरवर जाताना सभेला दिसले. त्याची गाडी सूर्यासारखीच चमकली होती. धृष्टद्युम्न आणि धृष्टकेतू यांच्यासह त्याचे मित्र आणि सहकारी त्याला निरोप देत होते. त्यांची अंतःकरणे भरून गेली होती. दशरथाचा प्रमुख निघून जात असताना वैशंपायनाच्या शब्दांनी त्याच्या समोर उलवरत असलेल्या दृश्याचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि जुळे नकुल आणि सहदेव हे शूरभाऊ उभे राहिले. त्यांचे डोळे दृढनिश्चयाने चमकले आणि ते नवीन प्रवासाला सुरुवात करण्याच्या तयारीत होते. त्यांच्या बाजूला बुद्धिमान आणि दयाळू मार्गदर्शक कृष्णशात आत्मविश्वासाच्या वातावरणाने त्यांच्याकडे पाहत होता. सोन्याच्या अलंकारांनी सजलेल्या आणि शक्तिशाली घोड्यांना जोडलेल्या रथावर ते चगत असताना भावानी त्यांना निरोप देण्यासाठी जमलेल्या ब्राह्मणांना सोने कपडे आणि गुरेढोरे भेट म्हणून दिली. प्राचीन मंत्र आणि धर्मग्रंथांमध्ये पारंगत असलेले पुजारी अर्पण स्वीकारताना प्रेमाने हसले. धनुष्यबाण आणि चमकदार तलवारीने सज्ज असलेले 20 निष्ठावान सेवक
त्यांच्या मालकांच्या मागे लागले राजकन्याची परिचारिका. इंद्रसेनने एका वेगळ्या रथात राजकुमारांचा पाठलाग करण्यापूर्वी घाईघाईने तिच्या तरुण प्रभारीचे कपडे, दागिने आणि मौल्यवान दागिने गोळा केले. जेव्हा ते कुरुलंगच्या गजबजलेल्या रस्त्यांमधून जात होते तेव्हा नागरिक युधिष्ठिरभोवती गर्दी करत होते. त्यांचे चेहरे काळजी आणि स्नेहाने भरलेले होते.